गुड मॉर्निंग मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं भाचंद्र घरात या मराठी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुम्ही पाहत आहात का मी घराच्या एकदम टॉप टेरेसला जिथे पाण्याची टाकी असते तिथे मी आलेलो आहे. आणि माझ्या बाजूला दिसत आहे पाण्याची टाकी. तर ही पाण्याची टाकी आपण जेव्हा भरतो तेव्हाच आपल्याला वापरण्यासाठी पाणी मिळत असतं. पाणी हेच आपले जीवन आहे. तर ही जेव्हा पाण्याची टाकी आपण भरत असतो, जेव्हा पाण्याची मोटर आपण चालू करतो तेव्हा ही जेव्हा ओव्हरफ्लो होते तेव्हा आपलं लक्ष नसतं, आपण झोपेत असतो आणि पाणी हे वेस्टेज जातो आहे. पाणी वेस्टेज जातो आहे. तसेच आपली पाण्याची मोटर चालू राहिल्यामुळं वीज देखील खर्च होते, वीज देखील वेस्टेज जाते. तर ह्या दोन्ही गोष्टी आज आपल्याला वाचवायच्या आहेत. त्यासाठी आजची व्हिडिओ घेऊन आलेलो आहे खास तुमच्यासाठी. तर मित्रांनो, जेव्हा पाण्याची टाकी ओव्हरफ्लो होते भरते तेव्हा आपल्याला सावध करणार आहे आपला छोटासा बजर, हा 30 रुपयाचा बजर. तर हा आपल्याला आवाज देणार आहे की तुमची पाण्याची टाकी ओव्हरफ्लो झालेली आहे, भरलेली आहे. तर आणि तसेच हा चार्जर, ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला उपयोगात आहेत. त्या कशा उपयोगाच्या आहेत, ती प्रोसेस कशी आहे ती तुम्हाला आजच्या व्हिडिओत दाखवणार आहे. तर आजची व्हिडिओ मिस करू नका, पूर्ण शेवटपर्यंत पहा. आणि आजच हा जो उपाय आहे तो तुम्हीसुद्धा करा आणि पाणी वाचवा, वीज देखील वाचवा. चला तर विलंब न करता आजची व्हिडिओ आपण स्टार्ट करूया. तर मित्रांनो, आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सुरुवातीला ज्या काही वस्तू घेतलेल्या आहेत त्याची ओळख करून देते तुम्हाला. हा बजर आहे. हा बजर जिथे बाईकची कामं चालतात, बाईक रिपेअरिंग करतात तिथे शक्यतो तिथे हा याची किंमत 60 रुपये आहे, पण हा 30 रुपयाला भेटतोय. तर बजर एक आणला. त्याच्यानंतर हा चार्जर आहे. हा चार्जर घेतला. घरात आपला जो वेस्टेज चार्जर असतोय तो चार्जर घेतला. त्याच्यानंतर ही एवढी वायर घेतली. वायर म्हणजे जेणेकरून आपल्या वर पाण्याच्या टाकीपासून ती खाली बेडरूमपर्यंत एवढी वायर ही खाली आली पाहिजे, एवढ्या मापाची वायर घ्यायची. एका टोकाला एक प्लग लावून घ्यायचा अशा प्रकारे. त्या प्लगचा काय वापर कसा करायचा ते मी तुम्हाला सांगतोय. तर सुरुवातीला आपण हे सर्व जोडून घेऊया. कसं जोडते ते तुम्ही व्यवस्थित बघा. आता मित्रांनो, इथे बजरच्या हे 2 वायर आहेत आणि इकडं चार्जरच्या 2 वायर आहेत. आपण सुरुवातीला बजरची एक वायर आणि चार्जरची एक वायर असं जॉईन करून घेऊया. नंतर व्यवस्थित टेप मारून घ्यायची. आता इकडं एक चार्जरची वायर आणि इकडं एक बजरची वायर, अशा 2 वायरा उरल्यात. तर इकडं जी आपण वायर घेतलेली आहे, टाकीपासून जी वायर खाली येणार आहे त्याची जी दोन वायर आहेत त्याच्यातून एक आपण चार्जरच्या वायरला जॉईन करायचं. आणि टेप मारून घ्यायची. आता उर्वरित एक बजरची वायर राहिली आणि एक वरून येणारी वायर, अशी 2 टोकं राहिली, ती सुद्धा आपण हे जॉईन करू. व्यवस्थित टेप मारून घेतली. आता एवढं काम झाल्यावर आता मित्रांनो, ही आहे समजा आपली पाण्याची टाकी आणि हे पाण्याच्या टाकीचं झाकण. तर हे जे प्लग आहे ते
अशा पद्धतीने आपण त्याच्यात सेट करायचं की हा आपला ओव्हरफ्लोचा जो काय पाईप आहे तो इथपर्यंत नाही समजा, तर त्याच्यापासून 2 इंच खाली 2 इंच खाली हा प्लग बसेल अशा पद्धतीने हा जॉईन करायचा त्या पाईप ओव्हरफ्लोच्या पाईपपासून. तर तुम्हाला मी दाखवतो आता. हे पाणी आपण इथून ऑन केलं. हे प्लग आहे, हा प्लग जो आपण टाकीला जॉईन केला आणि आपण आता पाण्याची टाकी जे काय पाण्याची मोटर आहे ती चालू केली, पाणी भरायला लावले. हळूहळू ओव्हरफ्लोचा जो काय पाईप आहे तिथपर्यंत पाणी आलं. पाहू शकता की आपल्याला बजर हा आवाज द्यायला लागला आहे. त्यांनी सांगितलं की तुमची पाण्याची टाकी आता भरलेली आहे, बंद करा. तर आपलं जे पाण्याच्या टाकीत झाकण असतंय त्याला सुद्धा ते होल मारून तिथे हा जो प्लग आहे तो सेट करायचा. अशा प्रकारे आपल्याला हा बजर सावध करू शकतोय आणि ओव्हरफ्लो पासून आपण वाचू शकतो. पाण्याची बचत, लाईटची बचत, आपण वेळेवर जे पाण्याची मोटर आहे ती वेळेवर आपण बंद करून आपण वीज सुद्धा वाचू शकतो. तर मित्रांनो, फायनल जे काय कसं जोडायचं काय आणि काय काय याच्यासाठी काय काय सामान लागतंय ते पण तुम्हाला सांगितलेलं आहे. चला तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडलीच असेल. आपली व्हिडिओ जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तसेच आपल्या व्हिडिओ जर नवीन असेल तर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया अशाच छान छान व्हिडिओत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आपल्या परिवाराची काळजी घ्या. बाय बाय.